गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर D.K. मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज 11व्या व्याख्यानामध्ये जागतिकीकरण काळातील भारताच्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीचा उहापोह आपण करणार आहोत. जागतिकीकरणाची सुरुवात 1970 नंतरच्या दशकापासून झाली. यापूर्वी 1929च्या पूर्वी जागतिकीकरण होते, परंतु 1930च्या महामंदीमुळे अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा आवश्यक आहे, हे तत्त्वज्ञान रुजू लागले. मात्र 1970मध्ये जपान व अमेरिका या दोन देशांमधील व्यापार युद्धामुळे पुन्हा जागतिकीकरणाला सुरुवात झालेली दिसून येत असते. अशा प्रकारे भारतात ही 1970 नंतरच्या दशकापासून जागतिकीकरणाची सुरुवात त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झालेली दिसते. परंतु खऱ्या अर्थाने 1991 नंतरच्या नवीन आर्थिक धोरणापासून भारत सरकारने उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. मुक्त अर्थव्यवस्थेचे किंवा जागतिकीकरणाचे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रावरती परिणाम झालेले दिसून येत असतात. विशेषतः जागतिकीकरणामुळे भारतीय औद्योगिक क्षेत्रातील प्रगती कशी झालेली आहे हे आपण या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. जागतिकीकरणाच्या काळात देशातील औद्योगिक क्षेत्राची सद्यस्थिती काय आहे हे आपणास पुढील मुद्द्यावरून स्पष्ट होते. एक, औद्योगिक विकास. विशेषतः योजना काळातील औद्योगिक विकासाचा विचार करता औद्योगिक विकासाचा दर हा मंदावलेला दिसून येतो. परिणामी भारत सरकारने 1991 नंतर नवीन औद्योगिक धोरणाचा स्वीकार केला. आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण याचा स्वीकार केला व त्याचा परिणाम भारतीय उद्योगावरती झालेला दिसून येतो. या काळात सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक कमी करून निर्गुंतवणूक धोरणाचा स्वीकार केल्याने औद्योगिक विकास मंदावलेला दिसून येतो. 8व्या योजनेत औद्योगिक उत्पादन वाढीचा दर 7.4%, तर 9व्या योजनेत तो 5% इतका राहिला. 2002 ते 5-6 या काळात देशातील औद्योगिक उत्पादन वाढीचा वार्षिक सरासरी दर 5.5% राहिला. नवीन धोरणाच्या काळात अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने उत्पादन वाढीचा दर हा कमी झालेला दिसून येतो. 9व्या योजनेत औद्योगिक उत्पादन वाढीचा दर 6.3% होता,
10व्या योजनेत तो 8.2% इतका होता. 11व्या योजनेत तो 7.5% इतका होता. तर 12व्या योजनेत वार्षिक सरासरी वाढीचा दर हा 2.5% इतका राहील असे मत मांडले गेले. जागतिकीकरणाच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालाची मागणी वाढत गेल्याने भारतीय उद्योगांना मोठ्या प्रमाणात स्पर्धेला तोंड द्यावे लागले, ज्याचा परिणाम देशातील औद्योगिक उत्पादन वाढीवर प्रतिकूल झालेला दिसून येतो. दुसरा मुद्दा, गाभा क्षेत्रातील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर. गाभा क्षेत्रातील महत्त्वाच्या 8 उद्योगात, विशेषतः कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल, खत, पोलाद, सिमेंट, विद्युत निर्मिती या 8 उद्योगाच्या वाढीचा दर हा आपण पाहतो की कमी असलेला दिसून येतो. 2012-13 मध्ये या सर्व उद्योगाचा वृद्धी निर्देशांक दर हा 3.8% होता. तो 1920 मध्ये 0.2% इतका झालेला आहे. याचा अर्थ जागतिकीकरणाचा, खाजगीकरणाचा आणि उदारीकरणाचा प्रतिकूल परिणाम भारतीय उद्योग क्षेत्रावरती झालेला दिसून येतो. 3. औद्योगिक उत्पादन निर्देशांक वाढीचा दर. बिगर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाचे उत्पादनातील वाढीचा दर हा जागतिकीकरणाच्या काळामध्ये कमी झालेला दिसून येत असतो. 2012-13 मध्ये खाण उद्योगाच्या वाढीचा दर 5.3% वरून 0.4% झाला. वस्तू निर्माण क्षेत्रात वृद्धी दर हा 12-13 मध्ये जो 4.8% इतका होता, तो 19-20 मध्ये 0.5% पर्यंत कमी झालेला दिसतो. विद्युत निर्मिती उद्योगाचा वृद्धी दर 12-13ला जो 4% होता, तो 19-20 मध्ये 1.6% इतका घसरलेला आहे. तर एकूण उद्योगाचा सरासरी उत्पादन निर्देशांक वृद्धी दर हा सन 2012-13 मध्ये जो 3.3% होता, तो 19-20 मध्ये 0.5% इतका झाला. याचा अर्थ या क्षेत्रावरही जागतिकीकरणाचे प्रतिकूल परिणाम झालेले दिसून येतात. 4. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांचा विकास. या उद्योगाच्या विकासाचा विचार करत असताना याची विभागणी 2 भागामध्ये आपणाला करावी लागेल. एक म्हणजे 1991 ते 2006 आणि 2006 ते 1920. सन 2005-06 या दरम्यान 123.40 लक्ष उद्योगात 294.91 लाख लोकांना रोजगार मिळत होता. सन 1994 ते 2005-06 या काळात लघु उद्योगातील उत्पादनात वार्षिक वाढ 12% इतकी झालेली दिसून येत असते.
तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाच्या प्रगतीचा जर विचार केला तर 2006-07 रोजगार निर्मिती ही या उद्योगातून 805.23 इतकी झालेली होती, तर 15-16 ती 11,109.82 इतकी झालेली दिसून येत असते. याचा अर्थ जागतिकीकरणानंतर अशा प्रकारच्या उद्योगांना अधिकाधिक संधी आणि सुविधा देण्याचे सरकारचे नियोजन असल्यामुळे रोजगार क्षमता वाढण्यास मदत झालेली दिसून येत असते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी प्रगती अपेक्षित होती ती प्रगती आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्रामध्येही झालेली नाही, तसेच ती प्रगती खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा झालेली दिसून येत नाही. या सर्वाचा अर्थ एकच होतो की जागतिकीकरणाच्या काळात भारताच्या औद्योगिक क्षेत्रावरती फार काही अनुकूल परिणाम झालेले दिसून येत नाही. अशा पद्धतीने आपण या व्याख्यानामध्ये जागतिकीकरणाच्या काळातील भारतातील औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचार केलेला आहे. धन्यवाद.